नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं स्वागत. आजचा पहिला विषय अर्थातच मराठवाड्याच्या पुराबद्दल आहे. पुराचं पाणी आता बऱ्यापैकी ओसरलं असलं तरी डोळे मात्र पाणावलेलेच आहेत. आतापर्यंत 7 जण दगावलेत तर पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालंय. तब्बल 273 जनावरं दगावली आहेत. पुराच्या पाण्यानं शेतीची, घरांची इतकी हानी केली आहे की त्याची मोजमाप पैशात शक्य नाहीये. कारण शेतकऱ्यासाठी शेती ही आई समान असते आणि आपलं घर प्रत्येकालाच प्रिय असतं. यातून पुन्हा उभं राहण्यासाठी बळीराजाला गरज आहे सरकारी मदतीची आणि समाजाच्या साथीची. सरकारी मदत काही दिवसात थेट शेतकऱ्याच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे, अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यासाठी पंचनाम्याचं कामही सुरू आहे. विरोधक मात्र सरकारी कामाच्या गतीवर नाराज आहेत. महाराष्ट्रातील 25 पेक्षा जास्त जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडल्याला आता आठवडा झालाय. नुकसान झालेले शेतकरी दिवस रात्र तलाठ्यांचे, ग्रामसेवकांचे फोन फिरवतायत, पण पंचनामे होत नाहीत ही तक्रार पूरग्रस्त भागात सर्वदूर ऐकू येते. जोपर्यंत हे पंचनामे होत नाहीत, नुकसान किती झालंय याची माहिती स्पष्ट होत नाही, तोपर्यंत केंद्र सरकारकडे प्रस्ताव जाणार नाही आणि केंद्राची मदत मिळणार नाही. म्हणजे केंद्राची मदत इतक्यात मिळण्याची शक्यता नाही. पंचनामे झाल्यावर सरकार धोरण तयार करणार आहे, दिवाळीपूर्वी मदत पोहोचवणार आहे. त्यासाठी फक्त 20 दिवसांचा कालावधी आहे. इतक्या कमी वेळात खरंच मदत येईल का याबाबत शेतकऱ्याला खात्रीच नाहीये. ज्या ओल्या दुष्काळाची मागणी होत होती तो ओला दुष्काळ असा काही शब्दच सरकारी नियमात नाहीये, त्यामुळे तोही जाहीर होणार नाही. टंचाईचे, दुष्काळाचे निकष लावून मदत तेवढी मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. कर्जमाफीचीही मागणी होते, पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याबाबत सुद्धा काहीही बोलत नाहीयेत. पीक विमा हा शब्द तर गेल्या 8 दिवसात कोणाला ऐकूही आला नाहीये, त्यामुळे त्यातून काही मिळणं जवळपास अशक्य आहे. स्पेशल पॅकेज वगैरेची मागणी ना विरोधकांनी केली आहे ना सत्ताधाऱ्यांनी ऐकली आहे. तात्पर्य काय तर पुरात चिंब भिजून पार गारठलेल्या शेतकऱ्याला आठवड्याभरानंतर मदतीची ऊब मात्र मिळत नाहीये. घरातला आणि वावरातला पूर आता ओसरतोय, पण डोळ्यातल्या अश्रूंचा पूर मात्र थांबत नाहीये. पाण्याच्या भीतीनं गाव सोडून गेलेली लोक आता गावात परत येत आहेत, पण समोर जे दिसतंय त्यानं प्रत्येक जण टाहो फोडतंय. आयुष्य जणू शून्य झाले. होऊन गेली, चारा सुद्धा होऊन गेला नाही. चारा होऊन गेला. काल म्हणे चारा पाठवून देतो, चारा पाठवून नाही दिला, काहीच नाही. काल दिवसभर 2 दिवसापासून जाणाराला काहीच नाहीये. आता काय शासनाकडे मागू आहे तुमचा आक्रोश सुरू काय आहे? मदत नुसतं येतो म्हणे, कोणी अजून आलंच नाही इकडे. पंचनाम्याला कशाला आलं नाही अजून कुठूनच कोणी. काय संपूर्ण तुम्ही भावूक झाले? त्याला आम्ही 2 बार म्हणलो, ते म्हणे आज येणार आहे, उद्या येणार आहे. नुसतं काल नावं लिहून घेतली, तिथं फाटरनं आलंच नाही कोणी. त्याच्यामुळे आतापर्यंत तिथं फाटर थांबलं आम्ही. मे महिन्यापासूनच पावसानं राज्याला चांगलंच झोडपलं होतं. नुकसान डोळ्यासमोर दिसत होतंच, पण शेतकरी धीर धरून होता. पण सप्टेंबर मधल्या पावसानं एकीकडे बंधारे फुटले आणि दुसरीकडे शेतकऱ्याची हिंमत तुटली. नेते भेटायला आले तेव्हा बळीराजानं 2च मागण्या केल्या: ओला दुष्काळ जाहीर करा आणि संपूर्ण कर्जमाफी करा. पण आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांसाठी घोषणा काही होत नाहीये. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही, म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 60 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 150 लाख एकर जमिनीवरच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. याचा अर्थ राज्यातील जवळपास 25% शेतीचं नुकसान झालंय. 3000हून जास्त गावांना पुराचा भयंकर फटका बसलाय. जनावरं किती गेलीत याची अजून नीट मोजदादही नाहीये. या पुरानं महाराष्ट्राच्या कृषी व्यवस्थेचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणाच मोडलाय. महाराष्ट्रावर कोसळलेलं हे संकट
न भूतो आहे. या परिस्थितीत राज्याला केंद्राची मदत लागेल. पण केंद्राची ती मदत मिळणार का, किती मिळणार आणि कधी मिळणार, यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर अजूनही स्पष्ट नाहीये. या की केंद्राला प्रस्ताव होईल, केंद्रातनं पैसे मिळतील, पण त्याकरता आपण काही अडलेलं नाही. आपण आपल्या निधीतनं ते पैसे देणं सुरू करणार आहोत आणि केंद्राकडनं ते रिएम्बर्स होईल. त्यामुळे शेवटी केंद्राला आपल्याला एकदाच प्रस्ताव पाठवता येतो, वारंवार पाठवता येत नाही. त्यामुळे सगळे नुकसानीचे अंदाज आल्यानंतर जर प्रस्ताव पाठवला तर आपल्याला पैसे मिळतील. काही गोष्टी अशाही निघतील की ज्या केंद्राच्या निकषातच बसणार नाहीत, NDRFच्या निकषात बसणार नाहीत. अशा काही गोष्टी असतील. उदाहरणादाखल विहीर खचून गेली तर NDRFच्या निकषात ती नाही, पण त्याला आपण NDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन आपण पूर्णपणे मदत करू. सरकारची पुरेशी मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांपुढे कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसेल. पण कर्ज घेणार कसं आणि कर्ज देणार कोण? कारण इतकी मोठी आपत्ती आलेली असतानाही बँका शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसेस बजावतायत. हे भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून. आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे. शेतकरी एकतर मराच्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत. त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून. भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7-12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे. आणखीन शेतकऱ्याचा 7-12 कोरा झालेला नाही. आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे? शेतकऱ्यांनी पैसे भरायची आता अवस्था राहिलेली नाही. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीस पाठवू नका अशा सूचना आपण दिल्याचं आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण त्यानं प्रश्न सुटणार नाहीये. कारण खासगी बँका, सावकार यांच्याकडून शेतकऱ्यांना काही सवलत मिळण्याची अपेक्षाच नाहीये. घरांची पडझड झालेली आहे, काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे आणि एकंदरीत आता पण पाऊस थांबला असला तरीसुद्धा नदीचं जे काही प्रवाह आहे नदीचा, तो त्या प्रवाहामुळे देखील आतापर्यंत देखील काही घरं पाण्याखाली आहेत. आणि म्हणून त्यांना मदत करत असताना सरकार कुठलाही हात आखडता घेणार नाही, हे पुन्हा एकदा मी सांगतो. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, मी पुन्हा एकदा सांगतो. या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं असेल तर सरकारला मोठ्या घोषणा कराव्या लागतील. पण राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाहीये. कर्जाचा बोजा प्रचंड वाढलाय. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतानाच इतकी मोठी आपत्ती कोसळली आहे. त्यामुळे या आपत्तीतून मार्ग काढायचा असेल तर सरकारला आपला प्राधान्यक्रम बदलावा लागेल. काही प्रकल्प कदाचित थांबवावे लागतील. निधीचा ओघ ग्रामीण भागाकडे वळवावा लागेल. पण सरकार हे सगळं करणार का, हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांना किती नुकसानावर किती नुकसान भरपाई देण्यात आली होती ते पाहूयात. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 4190, 2016-17 मध्ये 602 कोटींची मदत देण्यात आलेली होती. 2017-18 मध्ये 3622 कोटींची, 18-19 मध्ये 6218 कोटींची मदत सरकारकडून देण्यात आलेली होती. 2019-20 मध्ये 7754, 2020-21 मध्ये 4923 कोटींची मदत देण्यात आलेली होती. 2021-22 मध्ये 5647 कोटींची आणि 2022-23 मध्ये 8637 कोटींची मदत देण्यात आली होती. 2023-24 मध्ये 6421 कोटी, 2024-25 मध्ये 6660 कोटींची मदत देण्यात आली होती. पुराचं पाणी आता ओसरू लागलंय. मराठवाड्यात नुकसानीची भीषणता आता समोर येते. लोक आपापल्या घरी परतू लागले आहेत. अनेक ठिकाणी सुपीक जमीन वाहून गेली आहे, तर कोणाच्या संसाराचा चिखल झालाय. कष्टाने रचलेली परिसरातली एक एक वीट निखळलेली बघून शेतकऱ्याला आपला हुंका सुद्धा आवरता येत नाहीये. होऊन गेली आणि चारा सुद्धा वाहून गेला नाही. चारा होऊन गेला.
काल म्हणे चारा पाठवून देतो, चारा पाठवून नाही दिला, काहीच नाही. काल दिवसभर 2 दिवसापासून जाणाऱ्याला काहीच नाहीये. एक गाय सुद्धा फाटर पाडलेली, आता सध्या एक गाय फाटर पाडलेली आहे, 2 तर होऊनच गेलेत. आता काय शासनाकडे मागणी आहे? तुमचा आक्रोश आणि सुरू काय आहे. मदत मी तर येतो म्हणे, कुणी अजून आलंच नाही इकडे. पंचनाम्याला कशाला आलं नाही अजून कुठूनच कुणी. काय संपूर्ण तुम्ही भावूक झालेत? त्याला आम्ही 2 बारे म्हणलो, ती म्हणे आज येणार आहे, उद्या येणार आहे. नुसतं काल नावं लिहून घेतली, तिथं फाटरनं आलंच नाही कोणी. त्याच्यामुळे आतापर्यंत तिथं फाटर थांबलो आम्ही. काय करणार आहे या संकटाला आम्ही. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालाय. शेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने अतिवृष्टीनं नासल्या गेलेल्या उडीद पिकाच्या गंजीला आग लावली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र बुलढाण्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे लासुरा इथल्या शेतकरी आनंद जवंजाळ यांनी काढणीला आलेल्या उडदाच्या पिकाचं पावसामुळे नुकसान झाल्याने पिकाला आग लावली. आम्ही याच्यातून घेता उडदाची गंजी हे या ठिकाणी आम्हाला शेतकरी अतिवृष्टी पावसामुळे आम्ही याच्यातून घेता. एकीकडे शेती पाण्याखाली गेली असताना दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे बँका तगादा लावत आहेत. ज्या शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं ते कर्ज कुठून फेडणार असा रास्त सवाल यामुळे निर्माण होतो. अखेर सरकारनं सर्व बँकांना कर्जवसुली स्थगित करण्याचे आदेश दिलेत. शासनाच्या निर्णयापूर्वी शेतकऱ्यांची काय व्यथा होती ती एकदा आपण ऐकूयात. हे भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून. आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे. शेतकरी एकतर मराठ्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँक काय शेतात आता काय राहिलंच नाही. काही शेतात तर काय शेतातलं आता राहिलंच नाही काही शिल्लक. आणि कशानं कर्ज ह्याचं भरायचं? निवडणुकीच्या आधी अर्डेलीन आम्ही सगळं उग मापच करू, 7-12 कोरा करू. आता कुठे जाऊन बसलेत आता काय माहिती. झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफी मुक्तीन काय गरज आहे? त्यांचं काम भागलं. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत का मिळत नाही असा सवाल विरोधक विचारतात. अन्य राज्यांना केंद्र सरकार मदत करतं, मग महाराष्ट्राला का नाही असा सवाल आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. तातडीने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा. पण आता तीव्रता अतिवृष्टी इतकी वाढलेली आहे की आता 2 भागांमध्ये काम करावं लागणार आहे. एक तर ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे. 50,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत. कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत. आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाही आहे. ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा CSR काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, एकतर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा, तिसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा. हे अजूनही कुठेही होत नाहीये. पुरामुळे झालेलं नुकसान आणि भरपाईवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर विशेष अधिवेशनासाठी जो खर्च येतो तो पैसा शेतकऱ्यांना देऊ असं उत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलं आहे. लवा जमा न घेता थाट माट न करता संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल व्यवस्था होऊ शकली असती. म्हणजे कॅबिनेटला काय परिस्थिती आहे त्यांना समजलं असतं. जिल्ह्यातले प्रमुख लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या असतात. एक अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याला कोट्यावधी रुपयाचा खर्च येतो. हा खर्च करण्यापेक्षा मराठवाड्यातील ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचणं गरजेचं आहे आणि ती मदत पोहोचवण्याचं काम सरकारच्या वतीनं करण्यात येते. संजय राऊत एक विशेष अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याला कोट्यावधी रुपयाचा खर्च येणार. त्या खर्चाचा भुर्दंड आज पडण्यापेक्षा
तेवढेच पैसे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो आणि त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधार देऊ शकतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन केलंय. विभागीय आयुक्त कार्यालयात घुसून हे आंदोलन करण्यात आलं. पोलिसांना धक्काबुक्की करत आंदोलक कार्यालयात घुसले आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली.